संघमालक कोण असतील तर मंचावर यायचं आहे. रोहित डोंगरे मंचावर या. रोहित, अमर, आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूर आयोजित जयसिंगपूर प्रीमियर लीग आजचा शेवटचा दिवस आणि आजच्या ह्या शेवटच्या दिवशी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आमचे नेते आदरणीय संजयजी पाटील येड्रावकर, त्याचबरोबर मिलिंद भिडे साहेब, जी पाटील साहेब, सुनील पाटील मजलेकर साहेब, युनिस डांगे साहेब, राहुलजी बंडगर, बाळासाहेब वगैरे साहेब, अर्जुनजी हॅलो, रोहित, उपस्थित असलेले सर्वच मान्यवर क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूरच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. आणि आता 2च मिनिटात बक्षीस समारंभाचा कार्यक्रम सुरू होतोय. वतनबाई पठाण साहेब, आपण मंचावर यायचं आहे प्लीज. इथं जर कोण संघ मालक असतील, नजर चुकीने जर राहिले असतील तर त्यांनी प्लीज मंचावर यायचं आहे. माननीय आमदार हॅलो, माननीय आमदार डॉक्टर राजेंद्रजी पाटील येड्रावकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त गेले 7 दिवस जे जयसिंगपूर प्रीमियर लीग 2025 चे सामने जयसिंगपूर क्रिकेट क्लब जयसिंगपूरने आयोजित केले होते, त्या सामन्याचा आजचा 7वा दिवस. या सामन्यातील आजच्या दिवसातील 2 सेमीफायनलचे व एक अंतिम सामना लेवल संघादरम्यान रंगला. त्या सर्व हॅलो प्रथम त्या चारही संघ क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूरचे या सर्व जे सामने पार पडले, सामन्यात एकूण 1054 डॉट बॉल पडले. म्हणजे आमचे मार्गदर्शक ज्या वेळेला दिनांक 6 तारखेला हे प्रचंड विद्युत चे उद्घाटन झाले. हॅलो, धन्यवाद साहेब. हे विद्युत रोषणाईचे उद्घाटन झालं त्या दिवशी माननीय संजयजी पाटील येड्रावकर साहेब यांनी घोषित केलं, IPLच्या धर्तीवर एका डॉटसाठी 1 झाड लावण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. त्याबद्दल प्रथम क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूर व समस्त जयसिंगपूरांच्या वतीनं प्रथम मी त्यांचे आभार मानू इच्छितो. तसेच सर्व डॉट्स 1054 डॉट्स बॉल झालेत. त्यात 46 मिलिंद भिडे साहेब हे ॲड करतील आणि 1100 झाडं ही जयसिंगपूर शहरात व परिसरात लावली जातील. त्यामुळं जयसिंगपूर शहरात ग्रीनरी आणि जयसिंगपूर सर्व प्रेमींना त्याचा लाभ होईलच. तसेच येथून पुढं आणखीन दरवर्षी असे भव्य सामने आयोजित करण्याचा क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूरचा मानस आहे. या सर्व सामन्यांसाठी मी खेळाडूंच्या आमच्या क्रिकेट क्लबच्या वतीनं विनंती करतो की समजा आमच्या हातनं देताना किंवा काही बोलताना आपले साऊंड सिस्टीम असतील काय असतील ही चूक झाली असल्यास तर आम्हाला मोठ्या मनानं माफ करावं. पण खेळाडू तिचं हे
ते दर्शन दिला त्याबद्दल आपल्या सर्व खेळाडू वृत्तीला देखील आमचा सलाम। व येथून पुढं जे सामने आम्ही भरवणार आहे त्यासाठी काही तुम्हाला सूचना द्यायच्या असतील तर त्या सर्व खेळाडूंनी आम्हाला सूचना आमच्या क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूरच्या ऑफिसमध्ये आणून द्यायच्या आहेत, म्हणजे पुढचं नियोजन याच्यापेक्षा जास्त जोमानाने नेटानं करता येईल आणि कोणतीही चूक आमच्याकडून सुद्धा काही होणार नाही। तसेच या सर्व सामन्यांसाठी जे ज्ञात अज्ञात व्यक्तींनी, देणगीदारांनी, जाहिरातदारांनी, आमच्या बक्षीस देणाऱ्यांनी, गिफ्ट देणाऱ्यांचे देखील क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूरतर्फे हार्दिक हार्दिक आभार। तसेच आता जास्ती वेळ वाया न दवडता या फायनल सामन्यात जे खेळाडू प्रावीण्य मिळवलेले आहेत त्या सर्व खेळाडूंच्यासाठी जे बक्षीस योजना जाहीर झाली होती फिल्डर शूजचा जानकारी ठरतोय श्री राहुलजी बंडगर साहेब यांनी त्यासाठी शूज दिला होता आणि बेस्ट फिल्डर या ठरतोय आदित्य कोणे, ज्यानं 5 मॅचमध्ये 11 झेल घेतलं आणि अनेक चौकार व फिल्डिंग सुद्धा त्यानं चांगलं केलं। बाउंड्री लाईनवरती अनेक रन्स त्यानं वाचवल्या संघासाठी, त्याबद्दल माननीय श्री राहुलजी बंडगर साहेब यांच्या हस्ते शूज आदित्य कोणेला देण्यात येत आहे। आदित्य कोणेच्या वतीनं त्याच्या संघातील सहकारी अलंकार मोरे, आदित्य कोणे आहे की? आदित्य कोणे एक उदयोन्मुख खेळाडू, धन्यवाद। यानंतर बेस्ट बॉलरचे चषक माननीय श्री उत्तमजी जाधव साहेब यांच्याकडून व शूज माननीय श्री सुहासजी चौले साहेब यांच्याकडून, आणि हा पारितोषिक पटकावणारा खेळाडू आहे बाहुबली मादनाईक, ज्याने या संपूर्ण 6 सामन्यात 8.7च्या सरासरीनं 14 बळी टिपतोय। असा सामन्यात या बेस्ट बॉलरचा चषक स्वीकारतोय बाहुबली मादनाईक। ते बक्षीस देत आहेत माननीय श्री उत्तमजी जाधव व सुहासजी चौले साहेब। यानंतर बेस्ट बॅट्समनचं चषक माननीय श्री उत्तमजी जाधव यांच्याकडून व या बेस्ट बॅट्समनला जी बॅट दिले ती डॉक्टर आमचे प्रवीणजी जैन साहेब, आणि खेळाडू ठरतोय संदीप मकवाना, ज्यानं 6 सामन्यात 85.75च्या सरासरीने 343 धावा केला आहे। असा बेस्ट बॅट्समनचा मानकरी ठरतोय एक जयसिंगपूरचा अष्टपैलू खेळाडू संदीप मकवाना। मी माननीय श्री संजयजी पाटील अडवकर साहेब यांना विनंती करतो, तसेच मी संदीपला विनंती करतो सगळ्यांची विनंती आहे, पुढचं बक्षीस तुम्हाला मग मिळणार नाही। हॅलो, या सामन्यादरम्यान प्रत्येक 6 साठी 500 रुपयाचं रोख पारितोषिक, पहिल्या 3 6 साठी व नंतरच्या एका 6 साठी असं रोख 2500चं पारितोषिक अक्षय सावंत हा पटकावतोय। माननीय श्री वतनजी पठाण यांच्याकडून ते पारितोषिक दिलं जावं। अक्षय सावंत, ज्यानं अंतिम सामन्यात आपल्या खेळीच्या जोरावर आपल्या सामन्याला विजयाप्रती नेलं, असा अक्षय सावंत। त्यालाच परत अक्षय 1 मिनिट बाहुबली मादनाईक यांच्याकडून रोख 200 रुपयाचं पारितोषिक।
अक्षय सावंत याला मी विनंती करतो या हॅलो 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 या सर्व सामन्यात खेळाडूंनी प्रावीण्य पटकावलं त्यात आघाडीवरचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी तसेच अष्टपैलू खेळाडू आहे तसेच त्याच पद्धतीनं मी अक्षय सावंतला विनंती करतो की या संपूर्ण कुठल्या पद्धतीनं झालंय करायला पाहिजे. निश्चितच जो माझा जे स्पॉन्सर आहेत माझे ज्यांनी माझ्यावरती एवढा विश्वास त्यांचा पहिला आभार मानतो आणि त्यानंतर संजय पाटील येड्रावकर साहेब, त्यानंतर आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर साहेब, त्यानंतर महेश कलगुडगी साहेब, त्यानंतर CCJ म्हणजे आमचे मॉर्निंग क्लबचे जे मेंबर आहेत, लेदर क्लबचे जे मेंबर आहेत, मनोज दिघे साहेब, या सगळ्यांनी जे हे नियोजन केलं होतं. मित्रांनो, आपल्या गेलं की पश्चिम महाराष्ट्रातली सगळ्यात टॉपची टुर्नामेंट म्हणून ही आज महाराष्ट्रात आपल्याला गिनलं जाते मित्रांनो. कारण KPL सारखा प्लॅटफॉर्म आम्हाला फक्त कोल्हापूर डिस्ट्रिक्टमध्ये कोल्हापूरमध्ये बावड्यात खेळायला भेटायचं. त्यानंतर पहिल्यांदा आपल्या जयसिंगपुरात मुंबईसारखी टुर्नामेंट आज इथं आपण खेळलोय. कारण रतनबुवासारखं नियोजन होतं आहे. तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे रतनबुवा ट्रॉफीसारखं हे सगळं आपला क्राऊड आणि जयसिंगपूरचं एवढं पब्लिक म्हणजे एवढं भारावून गेले की शब्द नाहीत मित्रांनो. आणि खरंच पुन्हा एकदा संजू मालकांचं आणि येड्रावकर साहेबांचं आभार मानतो. आणि अशाच टुर्नामेंट चांगली सक्सेसफुल आज सगळ्या पब्लिकांनी केली, पब्लिकांचा बी आभार मानतो. थँक्यू. आणखीन एक पारितोषिक आहे. धन्यवाद. या अंतिम सामन्यात जो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरवा त्यासाठी चषक कैलासवासी भावेश बर्डिया यांच्या स्मरणार्थ श्री पंकजजी बर्डिया यांच्याकडून हे चषक लाभलंय. आणि तसेच या मॅन ऑफ द मानकरी जो खेळाडू ठरलाय त्यासाठी कूलर मॅन ऑफ द मॅच साठी कूलर हे इथं देण्यात येते. हा खेळाडू ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी अक्षय सावंत, ज्यानं अवघ्या 13 चेंडूत 36 धावा फटकावल्या आणि संघाला विजयाप्रती नेलं असा अक्षय सावंत. माननीय श्री महेंद्रजी सावंत साहेब यांनी हा कूलर दिलेला आहे. आणि योगायोग बघा, ज्या काकांनी हे कूलरचं बक्षीस जाहीर केलं त्यांच्याच पुतण्याने हे कूलर पटकावलं. यानंतर मॅन ऑफ द सिरीज साठी चषक विन इन्फोटेक मान्य श्री मॅन ऑफ द मॅच सिरीज साठी चषक विन इन्फोटेक मान्य श्री विजय मगदूम यांच्याकडून व 175 लिटरचा फ्रीज मान्य श्री माजी नगराध्यक्ष मिलिंदरावजी शिंदे व सागरजी खिचडे यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरतोय, ज्यानं या 6-7 सामन्यात आपल्या संघाला अंतिम सामन्यापर्यंत धडक मारली. संघाला घेऊन तो चांगल्या पद्धतीने एक टीम लीडर म्हणून सुद्धा तो चांगला खेळला.
असा खेळाडू, अष्टपैलू खेळाडू ठरतोय मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. नाही, चुकलं. मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरतोय संदीप मकवाना. या संपूर्ण सामन्यात 343 धावा त्यानं केल्यात आणि 9 बळी त्यानं घेतलंय आणि एसटी मागे एसटीची तो 8 कॅच सुद्धा त्यांनी घेतलंय. असा अष्टपैलू खेळाडू संदीप मकवाना. चषक व 175 लिटरचं फ्रीज माननीय श्री मिलिंदरावजी शिंदेसाहेब व सागरजी कितडे साहेब यांच्याकडून हे बक्षीस आमचे मार्गदर्शक माननीय श्री संजयजी पाटील यड्रावकर साहेब हे देत आहेत. संदीप सगळ्यांच्या आग्रहाखातर 2 शब्द आपण बोलायचे आहेत. करून संदीप मकवाना ह्या टुर्नामेंटचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. संजू मालक, ज्यावेळी 12 मालक फायनल झाले त्यावेळी एक 7-8 मालकांचा एक प्रश्न होता. आमची चिठ्ठी जर पहिला आली आणि आम्ही जर संदीप मकवानाला जर मागितलो, संदीप मकवाना हा अवेलेबल असेल काय? संदीप मकवाना हा व्यावसायिक क्रिकेटर आहे, त्याचं पोटपाणी पूर्ण क्रिकेटवर चालतं आहे. ज्यावेळी मी संदीप मकवानाला स्वतःहून विचारलं, संदीप समज तुझी पहिली चिठ्ठी झाली, आम्हीच कोणतर मागितलं, तू प्रत्येक सामन्याला अवेलेबल असशील काय? संदीप मकवानानं एक वाक्य बोललं, साहेब ह्या गावानं मला नाव दिलंय आणि त्या गावामध्ये क्रिकेटचा महोत्सव आहे. ज्या गावानं मला नाव दिलंय त्या गावामध्ये क्रिकेटचा महोत्सव आहे. त्या क्रिकेट महोत्सवामध्ये मी येणार आणि मी खेळणार. कुठल्याही संघाकडून मी जाऊन दे, मी ही टुर्नामेंट पूर्ण खेळणार. एकही मॅच मी ड्रॉप राहणार नाही. मी बाहेरची कुठलीही टुर्नामेंट असून दे. आता साहेब ह्याला आजच रत्नागिरीचा कॉल होता साहेब, 1 लाखाची टुर्नामेंट होती ती. तिथं आयकॉन म्हणून ह्याची निवड झाली आणि ह्याला बोलवले होते. मानधन ह्याला किती द्याल ते आम्हालाही माहीत आहे, पण त्या टुर्नामेंटवाल्यांना सांगितलं आमच्या गावामध्ये क्रिकेटचा महोत्सव भरला आहे. क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूरच्या वतीनं एवढा मोठा महोत्सव आहे. त्या महोत्सवामध्ये आम्ही क्रिकेटर म्हणून खेळणार आहोत. ज्या गावानं आम्हाला नाव दिलं हा संदीप मकवाना, जो पश्चिम महाराष्ट्रामध्ये जयसिंगपूर हे गाव दाखवतो क्रिकेट क्षेत्रामध्ये, हा संदीप मकवाना तुमच्या समोर आहे. 1-2 मिनिट संजू मालक बोलते. आणि ह्या गोष्टीसाठी मी संदीप मकवानला आपल्या क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूरच्या वतीनं 51,000 रुपयाचं बक्षीस डिक्लेअर करतो. ह्या टाळ्या सगळ्या संदीपसाठी झाल्या. एकदा संजू मालकांसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा. संजू मालकांनी खऱ्या अर्थानं हे छत्रपती शाहू महाराज हे क्रीडांगण सुशोभीकरण करतो म्हणून ज्या पद्धतीनं ह्या क्रीडांगणाची रूपरेषा बदललेली आहे. आजी माझी स्वर्गीय सगळ्यांची स्वप्न होती साहेब, हे क्रीडांगण काहीतरी वेगळं व्हावं. आज खऱ्या अर्थानं घरात बसलं तर IPL ची मॅच चालू असल्यागत ह्या जयसिंगपूर नगरीमध्ये वाटतंय. ते फक्त श्रेय जात आहे आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब आणि आमचे नेते युवकांचे आशास्थान आणि जयसिंगपूर नगरीच्या विकासाचे शिल्पकार आदरणीय संजयजी पाटील यड्रावकर साहेब, त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. संदीप बोलणार. थँक्यू सगळ्यांनी. संदीप आणखीन एक बक्षीस आपल्यासाठी आलंय. तुझ्या या खेळीवर अनेक प्रेक्षक फिरत आहेत, त्यातलेच एक राज पेंट्सचे मालक राजू शिवपुशी सर हे फुल नेपाळी पाकळीवरून 501 रुपयाचं पारितोषिक आपल्याला देत आहेत. यानंतर चतुर्थ क्रमांक रोख रुपये 11,000चे पारितोषिक आलेला आहे ते यड्रावकर उद्योग समूह यांच्याकडून. आणि चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरतोय जो संघ तो आहे शाहूनगर फायटर्स.
बियाणी परिवार यांच्यामार्फत हे चषक दिले जाते। माननीय श्री प्रदीपजी बियाणी पेपर मिल्सचे सर्वेसराव यांच्यामार्फत हे चषक चतुर्थ क्रमांकाचे दिलं जातंय। हा संघ आहे शाहूनगर फायटर्स। या संघाने देखील चांगला खेळ दाखवला, खेळाडूवृत्तीचं चांगलं दर्शन दिलं। त्यात अनेक नामवंत खेळाडू खेळले, बाहुबली माननाईक, देवा पडियार, श्रेयस कलगुडगी असे अनेक खेळाडू त्यातनं खेळले। आणि साहेब हॅलो, आणखीन एक इथं बक्षीस आलेलं आहे। संजू मला एक मिनिट लक्ष द्या। खास तासगावमधून अक्षय सावंत याची फलंदाजी बघण्यासाठी त्याचे एक फॅन आलेले आहेत, अभिजित बिरनाळे म्हणून। ते MSCB मध्ये कार्यरत आहेत। त्यांच्याकडून एक बक्षीस देण्यात येत आहे। त्यांना विनंती करतो मंचावर यायचं। अक्षय सावंत, या सर्व चारही ट्रॉफीसाठी जे आम्हाला देणगीदार लाभले ते बियाणी पेपर्सचे माननीय श्री प्रदीपजी बियाणी व सर्व त्यांचे परिवार। आता यानंतर तृतीय क्रमांकाचं रोख रुपये 21,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे यड्रावकर उद्योग समूह यांच्याकडून। व संघाचा या तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय नयनतारा ऑप्टिकल्स व जय भीम स्पोर्ट्स। मी माजी नगरसेवक परागजी पाटील व संजय पाटीलजी यड्रावकर साहेब व सर्वच प्रमुख मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी हा तृतीय क्रमांकाचं पारितोषिक दिलं जावं। याही संघानं अत्यंत उत्कृष्ट दर्जेदार खेळ केला। काही कारणानं अंतिम दुसरा यांचा संघ जरा वरचढ ठरला, त्यामुळे यांना तृतीय क्रमांकावर समाधान मानावं लागलं। यानंतर धन्यवाद। यानंतर द्वितीय क्रमांक रोख रुपये 31,000 रुपये, द्वितीय क्रमांक रोख रुपये 31,000 रुपयाचे पारितोषिक यड्रावकर उद्योग समूह यांच्याकडून आलेला आहे। आणि याचा मानकरी ठरणारा संघ आहे शिकरे इंडियन्स बॅडलक। हा संघ अंतिम सामन्यापर्यंत आपल्या 11 जणांच्या जीवावर अंतिम सामन्यापर्यंत धडक मारला व अंतिम सामन्यात जो संघ उपविजेता ठरला असा शिकरे इंडियन्सचे मालक सुचितजी शिकरे साहेब व सर्व त्यांचे 11 टीम खेळाडू 14 टीम खेळाडू यांचं खूप खूप अभिनंदन। जो क्रमांकाचा संघ मध्ये असताना
कुठला हे न धाडशीपणा सगळ्या सहकार्यांना घे अंतिम सामन्यात चांगली खेळी करण्यासाठी धडपड मी बोलण्याची विनंती करतो. पहिल्यांदा आमचे स्पॉन्सर शिकरे डॉक्टर यांचं मी हे करी त्यांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला त्या पहिली मॅचसुद्धा आम्ही हारली होती तरीसुद्धा त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला. आम्ही फायनलला गेलो ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती कारण संदीप मकवाना हा ऑल इंडिया आयकॉन प्लेअर आहे आणि त्याची तुलना कधीच माझी तुलना त्याबरोबर कधीच होणार नाही कारण संदीप खूप मोठा प्लेअर आहे. माझी लोक तर तुलना त्याबरोबर जोडी लावणे हे शक्यच नाही आहे. त्याच्या अंडर मी तयार झालो बाहेर क्रिकेट खेळण्यासाठी आणि अजूनही त्याच्या अंडरच मी खेळणार आहे क्रिकेट. आणि मी खरोखर CCG क्रिकेट असेल क्लब असू दे संजय पाटील यड्रावकर साहेब यांचा सगळ्यांचा आभार म्हणजे एवढी मोठी टुर्नामेंट हिने आम्हाला इथे खेळायला मिळाली. आणि अक्षय सावंत मगाशी तू एक वाक्य विसरलास ना भूतो ना भविष्यतो अशी टुर्नामेंट झाली ही आणि ह्यापुढेही दरवर्षी ह्याच तारखेला ही टुर्नामेंट व्हावी आणि खूप यंग पोरं आहेत की त्यांनाही संधी मिळावी अशी माझी इच्छा आहे. ओके थँक्यू. तुम्ही हॅलो तुम्ही जो हा मानस व्यक्त केला आमच्या संजय पाटीलजी यड्रावकर साहेब यांनी मांडली होती त्यामुळेच आम्ही 40 व 40 45 प्लस म्हणजे ज्यांना ज्यांना हे मैदान खेळायला पुढे भविष्यात मिळणार नाही अशा खेळाडूंना देखील सामावून घेतलं. जे आता चालू संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात टुर्नामेंट्स गाजवतात ते खेळाडू व इथून पुढं जे आपल्या जयसिंगपूरचं क्रीडा विश्वाचं भविष्य आहे क्रिकेटचं भविष्य आहे त्या देखील लहान 16 वर्षापासूनच्या खेळाडूंना यात सामावून घेतलं. जे ज्युनियर खेळाडू आहेत आता जे खेळत आहेत व जे सिनियर खेळाडू आहेत ज्यांनी आता रिटायरमेंट जाहीर केली होती हां त्या सर्वच खेळाडूंना इथं सामावून घेतलं. त्यामुळं पहिल्यांदा मी माननीय श्री संजयजी पाटील यड्रावकर साहेब यांचं विशेष हार्दिक आभार मानतोय. तसंच आताच यड्रावकर साहेबांनी घोषित केलं की यापुढेही पद्धतीनं प्रत्येक वेळेला सिनियर प्लेयर ज्युनियर प्लेयर व आता जे चालू खेळाडू खेळत आहेत त्या सर्वांनाच प्रत्येक टुर्नामेंट्समध्ये सामावून घ्यायचं असं आताच यड्रावकर साहेबांनी जाहीर केलं. प्रथम मी त्यांचं सर्व क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूर व सर्व खेळाडूंचे आभार मानतो. या सामन्यात शिकरे वॉरियर्सचा आणखीन एक खेळाडू ज्यानं सर्व सामन्यात आपण 2 नंबरला लावून ज्यानं किल्ला लढवला तो अमर शेख. त्याला रोख 1500 रुपयाचं पारितोषिक माननीय श्री बाळासाहेबजी वगैरे व सागर माने यांच्याकडून दिलं जाते. श्री संजयजी पाटील यड्रावकर साहेबांना विनंती हे पारितोषिक द्यावं. मित्रांनो मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द सिरीज जे खेळाडू घेतात त्यांच्याबरोबर त्यांना नंबर 2ला राहून नंबर 3ला राहून किंवा बाकीच्या खेळाडूंनी चांगला खेळ करतात त्याबद्दल आमच्या क्रीडारसिक अगदी वेचून त्या खेळाडूंना पारितोषिक देत आहे. पहिल्यांदा मी या सर्व रक्षक प्रेक्षकांचं देखील हार्दिक आभार मानू इच्छितो. यानंतर प्रथम क्रमांक रोख रुपये 51,000 रुपयेचं पारितोषिक आलेलं आहे ते यड्रावकर उद्योग समूह यांच्याकडून आणि याचा मानकरी ठरणारा संघ आहे डायमंड सुपर किंग्ज. सर्व संघमालक व त्या टीम आयकॉन त्यांचे सर्व खेळाडू यांना मी विनंती करतो की आमचे मार्गदर्शक माजी नगराध्यक्ष माननीय श्री संजयजी पाटील यड्रावकर साहेब यांच्या हस्ते पारितोषिक इथं दिलं जातंय.
या सर्व विजेते संघांचं आभार मानलं जातं. माननीय श्री संजयजी पाटील यड्रावकर साहेब मी विनंती करतो की मार्गदर्शन करावं. सर्वच विजेत्या संघांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूर तर्फे या सर्व खेळाडूंचं, संघमालकांचं, क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक आभार.